रखुमाई सामर्थ्याकडून संघर्षाकडे। निर्मिती श्री राजेंद्र क्षीरसागर, माननीय जिल्हाधिकारी मुंबई शहर। दिग्दर्शक श्री जयराज कारभारी, माननीय निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर। संकल्पना, कथा व पटकथा माननीय अपर जिल्हाधिकारी श्री रवी कटकदौंड। आपणा सर्वांसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रखुमाई संघर्षाकडून सामर्थ्याकडे। शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष, स्वराज्याचे 350वे वर्ष। परंपरा स्वाभिमानाची, परंपरा स्वधर्माची, परंपरा संघर्षाची, परंपरा समर्थतेची। या परंपरेचा पाया रचला तो जिजाऊ आईसाहेबांनी। आईसाहेबांना त्यांचा विठ्ठल दिसला तो स्वधर्मात आणि स्वराज्यात।
आई साहेबांच्या या कर्तृत्वाची कहाणी आम्हा शाहिरांच्या जुबानी. ही कहाणी त्या रणरागिणीची, तिच्या शौर्याची, तिच्या जिद्दीची, तिच्या स्वप्नांची, तिच्या पुत्राची. ही कहाणी स्वराज्याची झाली साकार जी जी जी. कहाणी स्वराज्याची झाली साकार जी जी जी. शहाजी राज आपलं वतनदार, आदिलाचा त्यांच्यावर राग, मुरार निजामाचा चाकर. पुण्यात भीषण दुष्काळ तरी चालून आला मुरार. पुण्यासी केले समशान, फिरविला गाढवाचा नांगर. पुणे झाले पुरते ओसाड, काळी आई सारी उजाड. या अशा वेळी जिजाऊ आई साहेब बाळराजांसमवेत पुण्यात आल्या. उजाड ओसाड झालेले पुणे पुन्हा वसवायचे हा निर्धार त्यांनी केला. गाव वसवायचे तर बळीराजा वसवला पाहिजे हे आई साहेबांनी जाणले. शेतकऱ्याला बैल जोडी दिली, नांगर दिले, बी बियाणे दिले, तरी शेतकरी घाबरलेला. गाढवाचा नांगर जिथं फिरला तिथं पीक काय येणार या अंधश्रद्धेत अडकलेला. आई साहेबांनी मग शक्कल लढवली, सोन्याचा नांगर फिरवला. शेतकऱ्याच्या मनात आत्मविश्वास जागृत केला. पुणे पुन्हा वसवले, पुण्याची पुण्यभू केली. आई साहेबांनी पुण्यात एक अतिशय आदर्श अशी प्रशासन आणि महसूल यंत्रणा उभी केली. आणि यामुळेच जिजाऊ आई साहेब तुमच्या माझ्या सर्वांच्या या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महसूल व्यवस्थापिका. कालच आपण जिजाऊ आई साहेबांची 426वी जयंती साजरी केली. महाराष्ट्राच्या आद्य महिला महसूल व्यवस्थापिका असणाऱ्या जिजाऊ आई साहेबांना आम्ही शाहीर वंदन करतो. आई साहेबांचे हे संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजले, वाढले आणि फुलले. आई साहेबांकडून राणी येसूबाई, महाराणी ताराबाई यांच्यापर्यंत प्रशासनापासून युद्धकलेपर्यंतचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत चालत आला. तो असा. गोदावरीचे हे संस्कार आणि सामर्थ्य क्षिप्रा कान्ह नर्मदे पार पोहोचले होते आणि थेट गंगा घाटावरील काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली गेली ती पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या पावन करांनी.
या अशा अनेकविध घटनांतून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची प्रचिती येत होती. महाराष्ट्राच्या या मध्ययुगीन काळातील पुरोगामित्वाचा पाया रचला तो संत साहित्याने. आणि या संत साहित्यात स्त्री संतांनी मायेचे, ममतेचे आणि मानव धर्माचे तत्वज्ञान मांडले. महाराष्ट्राचे स्त्री मन घडविले. आई मुक्ताई, जनाई, कानोपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई यांच्या रचनांनी महाराष्ट्राचे स्त्री मन घडत होते. या स्त्री संतांसाठी विठ्ठल हा केवळ परमेश्वर नव्हता, तर तो त्यांचा मायबाप, बंधू सखा होता. या स्त्री संतांच्या रचनांतून, ओव्यांतून परमेश्वराशी साधलेली जवळीक तत्कालीन स्त्री मनाला बळ देणारी होती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी आर्त हाक मुक्ताई देतात आणि सकळ प्राणी मात्रांच्या उद्धाराचे पसायदान मागण्याची प्रेरणा माऊलींच्या हृदयी जन्म घेते. जनाबाईंच्या ओव्या महाराष्ट्राच्या लोकगीताचे रुपडे नेसून जात्यांवरून जाणीवांपर्यंतचा प्रवास करतात. या अशा प्रकारे महाराष्ट्रातील स्त्री मनाच्या जाणीवा विस्तारल्या, प्रगल्भ झाल्या. या स्त्री संत साहित्याची सर्वोत्तमता म्हणजे याची साध्या सरळ भाषेतील सर्वसमावेशकता, याची गेयता. आजही या रचनांना आपण अगदी सहज गातो, अगदी गुणगुणतो म्हणा ना. भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. भक्तावरी भाळून या पंढरीचा राणा शिवारात पिकवितो मोतियाचा दाणा. भक्तावरी भाळून या पंढरीचा राणा शिवारात पिकवितो मोतियाचा दाणा. मोतियाचं पाणी भरलं कणसा कणसावरी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. जनाईच्या जात्यावरी गावोनिया गाणी पांडुरंग गेला बाई वेचायाला शेणी. जनाईच्या जात्यावरी गावोनिया गाणी पांडुरंग गेला बाई वेचायाला शेणी. जनी म्हणे देवा आता काय देऊ जारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. मागे जणी पाशी गोंधळा भाकरी अमृताची चव त्याला काय सांगू तरी. देव मागे जणी पाशी गोंधळा भाकरी अमृताची चव त्याला काय सांगू तरी. भक्ताची यासाठी देव करी तो साकरी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीची चवल येणारी पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी. या मध्ययुगीन काळातील पुरोगामित्वाच्या
आणि आधुनिकतेच्या पायावर आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण होत होती. जाती, धर्म, पंथ या सर्वांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने समतेचे तत्वज्ञान स्वीकारले. या चळवळीत अग्रणी होते फुले दाम्पत्य. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान बहुमोल आहे, अनमोल आहे. आणि म्हणूनच आम्ही अभिमानाने स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अखंड ही एक वेगळी अशी साहित्यिक रचना केली आणि आपल्या जीवनातील तत्वज्ञान अगदी सर्वसामान्यांना कळेल अशा साध्या भाषेत मांडले. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. इतके अनर्थ एका अविद्येने झाले. ही अविद्या आपण आपल्या जीवनातून दूर केली पाहिजे. विद्या सर्वादेई सद्गुणाची हाव, करी नित्य कीव अज्ञान्याची. एक स्त्री शिकली म्हणून संपूर्ण कुटुंब शिकतो. म्हणून मुलींना शिकवूया आणि राष्ट्राचं कल्याण करूया. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे हे समतेचे तत्वज्ञान महाराष्ट्रात पसरू लागले होते. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे, आनंदीबाई कर्वे यांना आधुनिक महाराष्ट्राच्या पंचकन्या म्हटले तर वावगे ठरणार नाही. यांच्यापासून आदर्श घेत अनेक विदुषी महाराष्ट्रात निर्माण झाल्या. आणि यानंतर विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचे स्वरूप प्रकट होत गेले. ते असे. कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है. ना रुकती है, ना थकती है, ना थकती है. वो शक्ति है, 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 वो शक्ति है. स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांचे शिक्षण, त्यांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग, त्यांचे आर्थिक स्वावलंबन याबाबत महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. पुरोगामित्वाची ही परंपरा स्वातंत्र्योत्तर काळातही महाराष्ट्राने कायम ठेवली. देशात महाराष्ट्राची ओळख महिलांच्या हक्काबाबत सतत सजग असणारे राज्य अशी आहे. आणि यामुळेच महिलांसाठीचे विशेष धोरण देशात सर्वप्रथम कोणी राबवले तर ते आपल्या महाराष्ट्राने.
वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान अधिकार सर्वप्रथम कोणी दिला तर तो आपल्या महाराष्ट्राने. सन 1993 साली महिलांसाठी विशेष असे महिला आणि बाल कल्याण विकास असे खाते सुरू केले तर ते सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राने. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाल्यानंतर राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला, तो महाराष्ट्रातच. पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य होते महाराष्ट्र. या आरक्षणामध्ये महिलांना आपण नोकरीत आणि शिक्षणात संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणात मिळालेल्या संधींचे महिलांनी अक्षरशः सोने केलेले आहे. या आरक्षणात, नोकरीच्या आरक्षणात महिलांना संधी प्राप्त झाली आणि त्यानंतर प्रशासनात महिलांचा सहभाग वाढू लागला. आपल्या महसूल विभागात देखील महिलांचा सहभाग वाढत आहे. महसूल विभागामध्ये महिला त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पण केतकीचा वाढदिवस लक्षात आहे, पण तलाठी भरती परीक्षेचा रिझल्ट लक्षात नाही का? अगं आई, विसरलेच होते मी. थांब चेक करते. काय रे बाबा तुम्ही पोरी? सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया। चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में। बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। चल पड़ी है हम सफर, अजनबी तो है डगर। लगता हमको मगर कुछ कर देंगे हम मगर, ख्वाब में जो दिखा पर था छिपा बस जाएगा वो नगर। बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। हॅलो, अगं केतकी, तू रिझल्ट पाहिलास का? अगं तलाठीचा सिलेक्शन झालं आपलं. कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पण. ऐक आपण उद्याच निघूयात. अगं मी काय म्हणते, आपल्याला फक्त ऑफिसच बघून यायचं आहे, लगेच कुठे जॉईन व्हायचं आहे? ठीक आहे चालेल, उद्या स्टँडवरती भेट, आपण निघूयातच. चल बाय. माईक पडलं. अरे कधीतरी लवकर येत जा रे. बरं कुठे गेला होता, एवढा उशीर काय झाला तुला? अरे सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करायला गेलेलो. सांस्कृतिक कार्यक्रम? हो रे. आणि मग इलेक्शनचं काम कोण करेल तुझा? ए तुम्ही आहेत ना बिनपगारी फुल अधिकारी. अरे
पण त्या संस्कृतीमध्ये तू करणार तरी काय आहेस? अरे डायरेक्ट पिक्चर देखो ना. अरे केलं दाखव ना भावा, दाखव ना एक झलक. अरे आताच चुकून आलोय. अरे दाखव दाखव. एक सोन्या. बरं ठीक आहे. इलेक्शनचा माहोल आहे आणि तुम्हाला माहीतच आहे इलेक्शनला काय लागतं, महत्वाचं काय असतं. अरे पक्ष आणि काय है? बेटा, उसको कोई नहीं पूछता. भावा मग तू सांग ना. झालं तुमच्या बाता. इलेक्शनला महत्वाचं असतं ते चिन्ह, आणि जे कलाकार मंडळी असतात ते चिन्ह मागण्यासाठी आपल्या निवडणूक आयोगाकडे येतात. त्यावेळी ते कसे मागतात. शत्रुघ्न सिन्हा, खामोश कह देना साहब से चैन आया था, चिन्ह मांगने आया था, उसे प्लास्टर किया हुआ हाथ देना ताकि वो हाथ सीधा हो जाए और हम जीत जाए. अजून एक घे ना. अरे रजा, फेवरेट एक अब उनको मांगने का कोई शौक नहीं है. शौक है तो डिस्को का, लेकिन देना है तो पूरा ऑर्केस्ट्रा दो ताकि सबकी बजा दो. बस विना विना आता समज तू इलेक्शनला उभं राहिलास तर तुझं चिन्ह कुठलं असेल आणि तुझी पार्टी कुठली असेल? अरे कसली पार्टी, आपली रोजच पार्टी. संध्याकाळी 7 नंतर पार्टीच पार्टी. तराट पार्टीचा विराट मोर्चा, आपली पार्टी बेवडा पार्टी, म्हणून आपली निशाणी खंबा. लाईटचा का लाईटचा? खंबा, बाटली बाटली. आपली बाटली कधी नाही फुटली. मग संध्याकाळी उघडायला लात नाही वाटली. लक्षात ठेव, आपल्या पार्टीचा मोर्चा मजबूत. सर्व पार्टी पडतील पण आपली पार्टी कधी नाही पडणार. का विचार, का रे? पुन्हा विचार. का? अरे आपली पार्टी अशी मजबूत पार्टी असते. कशी अशी अशी मजबूत. अरे चल मित्रांनो, दारू फार वाईट. दारूने असंख्य कुटुंबाचा नाश केला. अरे तुम्ही लिहिता ना, तंबाखूच्या पुडीवर लिहिता, सिगारेटच्या पाकिटावर लिहिता तंबाखूने कॅन्सर होतो. तसे लिहा बाटलीवर. दारूमुळे लिव्हर खराब होतो. आई नेहमीच वडिलांना सांगायची दारू सोडा, परंतु वडिलांनी कधीच सोडली नाही. आणि एक दिवस वडीलच आम्हाला सोडून गेले. गांधीजींच्या या देशात दारूबंदी करा रे. विना विना भावा, तू तर सिरियस झाला भावा. अरे काय नाही सिरियस. अरे कोणतरी आलं. बोला मॅडम. सर आमचं ना तलाठी म्हणून सिलेक्शन झालंय. मग कोणाला भेटू सर? जा तुम्ही बेटा. मॅडम काय? आमचं ना तलाठी म्हणून सिलेक्शन झालंय. ओके, नाव काय तुमचं? केतकी कांबळे. प्रज्ञा शिंदे. हे काय तुमची जॉईनिंग ऑर्डर आणि आजच रुजू व्हा. मॅडम आजच? आज कसं रुजू होणार? आम्ही तर फक्त ऑफिस बघायला आलेलो मॅडम. इथे बघायचं वगैरे काही नसतं, डायरेक्ट रुजू व्हायचं असतं. मॅडम आमची काहीच तयारी नाही आहे. 4 दिवस द्या, 4 दिवसात जॉईन होतो. हे बघा, हे मला काही सांगू नका. त्या बघा मॅडम येत आहेत, त्यांना सांगा. मॅडम मॅडम बोला. आमचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालं आणि मॅडमने आम्हाला लगेच जॉईन व्हायला सांगितलंय. मग काय प्रॉब्लेम आहे? मॅडम आमची राहण्याची काहीच सोय नाही आहे. बरं, 2 दिवस माझ्या घरी थांबा आणि तुमच्या राहण्याची सोय करून घ्या. पण मॅडम तुमची फॅमिली तर डिस्टर्ब नाही ना होणार? ते मी बघेन. तुम्ही इथेच थांबा थोडा वेळ आणि मी निघेन तेव्हा माझ्यासोबत चला. ओके मॅडम. मॅडम
जागा कामाला महसूल आहे. आणि हो मॅडम, महसूल कर्मचारी म्हणून तुमचा काय जो मोठेपणा आहे ना तो बाहेर आहे. इथे एक घाव आणि 2 तुकडे. आजची नोकरी घालून बसाला वी अलर्ट. हो सर, बसतो आम्ही. हे गठ्ठे बघ ग. हो ना, हे गठ्ठे उघडत तरी असतील का? हो ना. अगं हे कागदपत्र बघून तर मला आत्ताच टेन्शन आलंय. प्रज्ञा, होईल ना ग आपल्याकडून हे? हो ना, बराच वेळ झाला ग, मॅडम नाही आल्या. हो ना. बसू आपण. ये. अरे तुम्ही दोघे अजून येतेच. बरं बरं, माझ्यासोबत जायचं ठरलं होतं ना. चला चला. अरे मॅडम निघाल्या. चला. माईक चला ये बघा. अगं मॅडम, मॅडमच्या तर घरात कोणीच नाहीये. हो ना. प्रज्ञा, मॅडमचं तर लग्न झालंय. हो ना. अगं हे बघ, मॅडमचा तर फॅमिली फोटो आहे हा. हो ना. माईकचा प्रॉब्लेम. तुम्ही दोघी थकला असाल ना. बरं, थोडा वेळ फ्रेश होऊन घ्या आणि जेवून घ्या. मावशी, या दोघींचं जेवण तयार आहे ना, यांची ताटं लावून घ्या. आणि हो, मला खूप काम आहे, मी थोड्या वेळाने जेवण करते. ओके. आणि हो, तुम्ही उद्या जॉईन व्हा आणि ऑफिसला जाऊन कामाला लागा. ओके. हो मॅडम. मला तर काहीतरी विचित्रच वाटतंय. हा. हो ना, मॅडमच्या तर गळ्यात मंगळसूत्र पण नाहीये. दाल में कुछ तो काला है दया. ते बघू नंतर, आधी आपण डाळ भात खाऊ. चल. याच्यावरच करू. ठीक आहे. प्रज्ञा मॅडम, तुमचं ऑफिस. हॅलो. हा बाबा, केलं का आईला ॲडमिट? हो, मला नाही येता येणार. हा, मी येईन लवकरच. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. काळजी घ्या बाबा. हो सर, पाठवते सर लगेच. हॅलो. अगं काय सांगतेस? कोण झाला? मुलगा की मुलगी? ही शपथ, मला फोटो पाठव आत्ताच. अगं काय गोड दिसतंय ग. कधी आहे मग बारसं? कधी आहे? गांधी जयंती? तेव्हा तर नाही येता येणार ग, तेव्हा तर इथे ग्रामसभा असते. अगं मला खरंच यायचंय. करते मी तुला नंतर फोन. चल. काय मॅडम, कुठे आहात? अगं केतकी, तू कशी काय इथे? तू तर काय माझ्या लग्नाला आली नाहीस, म्हणून म्हटलं मीच यावं. अगं तुला तर माहिती आहे ना, आय एम रिअली सॉरी, पण खरंच मी तुला सांगते, आपल्या महसूलची अवस्था तर तुला माहिती आहे. इथे त्यांनी रोज नवनवीन कामं देत असतात मला, त्याच्यावरून यांनी मला 2 सजा दिल्यात आणि दोन्ही सजा एकमेकांपासून एवढ्या लांब आहेत, मला तर माझा अर्धा दिवस प्रवासातच जातो. त्यावर यांचे फोन तर आहेतच. मॅडम, ई गव्हर्नरची माहिती द्या. मॅडम, पीक पाहणीचा अहवाल द्या. मॅडम, PM किसानची माहिती द्या. मॅडम, ही माहिती द्या. मॅडम, ती माहिती द्या. आणि त्यावर कोणती कामं नाही झाली तर मग आहेतच आपल्याला शो कॉज नोटीस. तुला खरंच सांगते ग, मला खरंच त्रास होतोय आता. मला घरातल्यांची आणि तुमची सगळ्यांची फार आठवण येत असते, पण मला नाही येत आहेत ग. ए प्रज्ञा, चिल यार, किती रडतेस? बस. तू तर काय माझ्या लग्नाला आली नाहीस, म्हणून म्हटलं मीच यावं. तुझे आई बाबा आले होते आणि तुझ्या आईने तुझ्यासाठी खाऊ पाठवलाय. काय? आईने लाडू पाठवले? एकदम परफेक्ट. चल चल, निघते, मला खूप उशीर होतोय. हो हो, चल चल, बाय, काळजी घे.
घर याद आता है मुझे, घर याद आता है मुझे। साथ एक साथ है, इतनी सी बात है, ओ पेड़ ओ आंगन दिखाना है उसे, कहता है रोज मन मुझे। घर याद आता है मुझे, ओ घर याद आता है मुझे। जिन दिलों में रहा मैं बरसों तक, एक हिस्सा उनमें मेरा भी था, फिर वही रहना है मुझे। घर याद आता है मुझे, घर याद आता है मुझे। सहमी चौखट पे खड़े मेरा मन ये कहे, प्यार करना सीखा था तुमसे, प्यार तुमसे फिर पाना है। कितनी दोगे सजा, अब तो दे दो दुआ, इंतजार अब है मुझे। घर याद आता है मुझे, ओ घर याद आता है मुझे। घर याद आता है मुझे, ओ घर याद आता है मुझे। प्रज्ञा, ए प्रज्ञा. काय ग, काय असं मेसेज केलेस? मी तुझा मेसेज वाचून पटकन निघून आली. मला तुझं सगळं पटतंय ग, पण बिन काही नाही, माझा निर्णय झालाय, मी ठाम आहे यावर आता. हो बरोबर बोलतेस. मी पण माझ्या लग्नाच्या लगेच 10 दिवसांनी हल्ली मला इकडे जॉईन व्हायला सांगितलं. माझा नवरा बोलायला लागला, एकतर नोकरी तरी सोड, नाहीतर मला तरी सोड. खूप 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 वाद होतात. अक्षरशः कंटाळले ग मी. हो ना, फारच त्रास होतोय आता या सगळ्याचा. काय मिळतं या नोकरीतून? पैसा आणि मान. पैसा तो कोणासाठी कमवायचा आणि मान तोही तोंडावर. चल. बरोबर बोलतेस, सोडून देऊया ही नोकरी. पण तुला त्या मॅडम आठवतात का? पहिल्या दिवशी त्यांना आपण फोन करून आपण आपला निर्णय सांगूया. हो, मी आत्ताच फोन करते. हॅलो मॅडम, आम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत. मी आणि केतकीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. अच्छा, पण मॅडम आम्ही आजच, आज संध्याकाळी. हो मॅडम, येतो आम्ही घरी. येस मॅडम. मॅडम, अरे बरं झालं तुम्ही आलात. या या आतमध्ये बसा. तुम्ही नोकरी सोडताय ना, असं कळालं मला. हो मॅडम. का? आम्हाला फार त्रास होतोय आता सगळ्याचा. बरं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आला होतात ना, तेव्हा मी तुमचा कुजबूज ऐकली होती दोघींची. तेव्हा त्यावरून मला कळालं की तुम्हाला काय वाटलं असेल ते. नाही मॅडम, आमचा तो अर्थ नव्हता. ऐका, तुमच्यासारखी मी सुद्धा या नोकरीला कंटाळली होती. ही नोकरी सोडून देण्याचा विचार करत होती. माझाही एक छानसा संसार होता. खूप स्वप्न पाहिली होती मी.
स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा चिमणी घरटे सजले साजरे बने सुख हे फुलले आजरे भरले घर हे आनंदाने मन गाते गीत तुझे ऐकना ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले चलले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा प्रीती प्रीती मलाही हवंय बाळ मला सुद्धा आई व्हायचंय मला मला माहिती आहे ग आपल्याला बाळ हवंय डॉक्टर म्हणालेत ना होईल सगळं ठीक अहो कसलं काय आपल्या या नोकरीमुळे ते कधीच शक्य नाही मला नाही वाटत की मी कधी आई होईन म्हणून ते काय नाही माझा निर्णय झालाय बस झाली ही नोकरी अगं प्रीती इथेच चुकतेस अगं ही नोकरी नाही आहे आपलं कर्तव्य आहे मी तिथे बॉर्डरवर आपल्या देशाची सेवा करतोय आणि तू इथे समाजसेवा करतेस अगं प्रीती असं जर सगळ्यांनी म्हटलं तर या माइन मूवीच्या लेकरांची सेवा कोण करील आणि प्रीती अगं वेडे असं मनात काहीच आणू नकोस विचार कर आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा ते आपल्याकडे किती अभिमानाने बघेल त्याची आई समाजसेवा आणि वडील देशसेवा करत आहेत ते काही नाही प्रीती तू जर माझी रखुमाई असशील ना तर माझा विठ्ठल हा देश सेवेत आहे आणि तुझा विठ्ठल या समाजसेवेत आहे या महसूल प्रशासनात आहे अहो काय बोलू सुचत नाही आहे काहीच बोलू नकोस एक मस्तपैकी स्माइल दे बाबू अहो अगं मला निघायला हवं ग तुला माहिती आहे ना पण प्रीती एक लक्षात ठेव तुला मी मातृत्व देणारच आहे आणि मी कायम तुझ्या सोबत राहणार आहे हो कायम आपण सोबत आहोत कायम तुझ्या सोबत वाट राहणार पाहते आहे मी कायम कायम तुझ्या आपण सोबत सोबत आहोत राहणार आहे कायम नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आर्मी मेजर श्री श्रीरंग पाटील यांना शत्रूंसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आर्मी मेजर श्री श्रीरंग पाटील यांना शत्रूंसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले आहे. आणि या अशा परिस्थितीतही अनेकविध आव्हानांना अडचणींना सामोरे जात आम्ही सर्व इथे कार्य करत असतो. प्रत्येकाचा विठ्ठल वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या पंथात आणि वेगवेगळ्या कर्तव्यात सापडतो. तसाच आमचा विठ्ठल आम्हाला आमच्या महसूल प्रशासनात सापडतो. आमचा विठ्ठल आम्हाला आमच्या महसूल यंत्रणेत सापडतो. अशा प्रकारे अनेक अडचणींना अनेक आव्हानांना सामोरे जात या महसूल प्रशासनात कर्तव्य देणाऱ्या देशाची समाजाची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व महसूल कर्मचारी अधिकारी बहिणी भगिनींचा बंधूंचा आम्ही मुंबई शहर सन्मान करतो. तुम्हाला मानाचा मुजरा करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.